पण ह्या वर्षी काहीतरी वेगळंच झालं. असंच लाईफमधला एक छोटासा मोमेंट शेअर करावासा वाटला. मग रेडी होते, तर म्हणून म्हटलं कॅमेरा ऑन करून तुमच्या सगळ्यांबरोबर शेअरच करते. ह्याच महिन्यातली गोष्ट आहे, 7 जूनची. हा दिवस माझ्यासाठी आणि दुर्वेसाठी खूपच खास राहिला आहे, कारण ह्या दिवशी दुर्वेशने आणि माझी पहिल्यांदा भेटलो आम्ही. आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि मग पुढे सगळं. तर मग दरवर्षी हा दिवस आम्ही छोटंसं सेलिब्रेशन का होईना, पण सेलिब्रेट करतो. काही मोठे असं नाही करत, कारण की तो दिवस आमच्या दोघांसाठी खूप स्पेशल आहे. फक्त एकमेकांसाठी छोटंसं सेलिब्रेशन करतो. पण ह्या वर्षी काहीतरी वेगळंच झालं. आम्ही दोघंही 7 जून विसरलो. आमच्यासाठी एवढी स्पेशल आहे 7 जून, तर आम्ही विसरूनच गेलो. आणि रात्री जेव्हा सगळं काम आटपून आम्ही झोपायला गेलो, तेव्हा अचानक आम्ही एकमेकांकडे बघितलं आणि बघून आम्ही दोघं एकमेकांकडे हसायला लागलो. म्हणजे पूर्वी कदाचित ह्याच गोष्टीवरून आमच्या दोघांमध्ये भांडणं झाली असती. म्हणजे हीच गोष्ट आम्ही जर विश करायला विसरलो असतो एकमेकांना किंवा काही सेलिब्रेशन केलं नसतं, कारण की एकमेकांना काही बोललो नसतो, तर खूप मोठं भांडण झालं असतं यावर. पण तेच आत्ता करंटली लाईफ पूर्ण चेंज झालंय, थोडं वेगळं आहे. आता आमचं जग फक्त आमच्या दोघांभोवती फिरत नाही. त्यात काम आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची मुलगी आहे. Marriage झाल्यावर प्रेम कमी होत नाही, फक्त त्याचं रूप बदलतं. कधी डेट नाईट्स ऐवजी डायपर चेंजेस होत असतो रात्री, लाँग कन्व्हर्सेशन्स ऐवजी बाळ झोपलं का? तिने खाल्लं का? आज ती किती पाणी प्यायली? आज पॉटी बरोबर झाली का? हे डिस्कशन चालू असतं आमचं. ह्या सगळ्या डिस्कशन्समध्ये, ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये आम्ही आमचा स्पेशल डे सुद्धा विसरून गेलो.